स्टुडिओ. आज आपण बेसिक ड्रॉइंग्सना चालू करणार आहोत. त्याआधी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते बघूयात आपण. सगळ्यात पहिलं आहे की हे आहे आपले पेपर, ड्रॉइंग पेपर झेरॉक्सचे. ते वापरायचे आहे. ते तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जातील. त्याच्यानंतर आहे आपली अप्सराची पेन्सिल, अप्सराची एक्स्ट्रा डार्क पेन्सिल. त्याच्यानंतर अप्सराचंच आपलं नॉन डस्ट इरेझर आहे आणि एक छानसं शार्पनर. हे झाले आपले आता बेसिक मटेरियल्स. आता आपण आपल्या ड्रॉइंगला सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिलं आपलं ड्रॉइंग असणार बेसिक शेप्स असणार आहे. त्याच्यामध्ये येणार आहे फर्स्ट स्क्रिबलिंग. स्क्रिबलिंग करायचं आहे. असं तुमचं व्रिस्ट न उचलता स्क्रिबलिंग करायचं आहे. तुमचं बोट जेवढं जाईल तेवढं स्क्रिबलिंग करायचं आहे. आता टोक तुटलं पेन्सिलचं, तुमचंही तुटू शकतं. सो आपण आता पुन्हा शार्प करून पुन्हा नव्याने चालू करूयात. हे असं होतच राहणार आहे. सो आपण पुन्हा चालू करूयात. स्क्रिबलिंग आपलं हाताचा व्रिस्ट न उचलता आपल्याला करायचं आहे. मी हा पेपर घेतलेला आहे. तुम्ही साधा आपला न्यूजपेपर घेऊ शकता किंवा कुठलाही पेपर घेऊ शकता. जस्ट स्क्रिबल करायचं आहे. ह्याच्याने आपले व्रिस्टचे एक्सरसाइज होणार आहे, प्लस आपले बोटांचीही एक्सरसाइज होणार आहे. जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला ड्रॉइंग करताना हेल्प होणार आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडनी आपल्याला करायचं आहे. जेवढा हात जातोय, जेवढा फिरतोय तेवढा फिरवायचा. छोटे 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 सर्कल्स, मोठे सर्कल, पण व्रिस्ट न उचलता करायचं आहे आपल्याला. हे झालं स्क्रिबलिंग. आता हे झालं स्क्रिबलिंग. समजले ना तुम्हाला? आता हे तुम्ही ट्राय करा आणि प्रॅक्टिस करा. आता आपला सेकंड बेसिक शेप असणार आहे डॉट. हे डॉट्स अशा पद्धतीने काढायचे आहेत आपल्याला. हे प्रॉपर असे सर्कलच आले पाहिजेत असं नाही. डॉट एक साधा डॉट, पण थोडासा तो मोठा दिसला पाहिजे आपल्याला. हे एकदम सिंपल आणि स्लोली करा. हे तुम्हाला जमणार आहे. एकदम इझी आहे. कुठेही कसंही काढू शकता. हे सुद्धा आपल्याला ड्रॉइंग करताना उपयोगी पडणार आहे. हे अशा पद्धतीने करायचं आहे. समजलं? आता ह्याची पण तुम्ही खूप छान प्रॅक्टिस करा. आता आपला नेक्स्ट आजचा शेवटचा लास्ट बट नॉट द लिस्ट जो आहे शेप आहे स्ट्रेट लाईन. हे अशा पद्धतीने काढायचं आहे. एकदम स्लोली व्रिस्ट न उचलता. आपली व्रिस्ट उचलायची नाही आहे. जेवढं जातं आहे तेवढंच जाऊ द्यायचं आहे. तुम्हाला असे छोटे छोटे लहान आले तरी चालणार आहेत, पण काढायचे आहेत. स्लोली काढा. एकदम स्लोली. स्टार्टिंगला तुम्हाला स्ट्रेट येणार नाही आहेत, ते वाकडे तिकडे जाणार आहेत, पण ट्राय करायचं आहे. जेवढं तुम्ही ट्राय करणार तेवढं तुम्हाला छान काढता येणार आहे. सो ट्राय. तुम्ही एकदम स्लो काढा. सुरुवातीला स्लो, एकदम छोटे छोटे एवढे लहान जरी काढलेत तरी काही हरकत नाही आहे, पण प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे हळूहळू मग तुम्हाला मोठं जमायला लागणार आहे. फक्त आपली व्रिस्ट उचलायची नाही आहे आणि पेन्सिल नॉर्मल पकडतो त्यापेक्षा थोडीशी लांब पकडायची आहे. म्हणजे आपल्याला ते खूप छान काढता येणार आहे. हे अशा पद्धतीने थोडीशी लांब पकडायची, म्हणजे तुम्हाला खूप इझिली ते काढता येणार आहे. आता हे तिन्ही बेसिक शेप्स तुम्हाला समजले आहेत ना? आता हे मला ड्रॉ करून तुम्ही पाठवू शकता. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे.
व्हॉट्सअपला पाठवताना तुम्ही फर्स्ट टाईम जर पाठवत असाल तर मला व्हॉट्सअपवरती तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुम्ही कुठल्या शहरातून आहात, कुठल्या सिटीतून आहात ते, आणि तुमच्या कुठल्या स्टँडर्डमध्ये आहात, तुमचे स्टँडर्ड कुठले आहेत तेही पाठवा. आणि ज्यावेळेस तुम्ही शीट पाठवाल त्यावेळेस त्याच्यावरती सुद्धा तुमचं नाव आणि डेट ही टाका, म्हणजे मला समजेल. आपण आता आज इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये. माझे जर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा आणि फॉलो नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.